नमस्ते. मी अश्विनी साई समाज सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी सगळ्यात ताईंना खूप मनापासून धन्यवाद. खूप छान सगळे काळजी घेतात आणि ते सकाळ-सकाळी ना माझी स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे. जसं की आता बघा ताक 7 ते 8 दिवसाला ताक बनवायचं पण चालू आहे. शक्यतो घरात भरपूर असं ना तुपाचं प्रमाण तर आहे. जसं की मसाले भात म्हणा किंवा आता गाजराचा हलवा म्हणा किंवा खिचडीला वगैरे तूप वापरत असते आणि तूप भातावरती पण मी देत असते ह्यांना आणि आईंना. खायला प्यायला घालून माझ्या डिलिव्हरीसाठी म्हणून पण माझं साठवायचं तूप असं चालू आहे. तर माझ्या मनात चाललंच होतं. तर आमची आई म्हणतात की अश्विनी तुझ्यासाठी पण अगदी फ्रेश तूप आता साठव. अशी म्हणणारी सासू पण पाहिजे. तर खरं सांगते तुम्हाला म्हणजे आता जसं आता दिवस पुढे आलं तसं तयारी थोडी थोडी चालू आहे. जसं की बघा आता माझी आई पण तिकडे एवढं डोळ्याचं ऑपरेशन झाले तरी पण नवीन बेडशीट ऑर्डर करून बेडशीटचे दुपटे वगैरे शिवायचं तिचं पण चालू आहे प्लॅन. तर आणून सुद्धा घेतले, फक्त शिवायला टाकले की नाही हे मला माहीत नाही. आणि इकडं तूप पण साठवायची माझी आता थोडं आता तयारी पण चालू झाली माझी. आणि चणे जे नवीन आले होते की नाही आपल्या मळ्यातले आपलं हरभरं तेच भिजत घातले. तर त्याचं ना उसळ बनवावी आणि त्याचे ना थोडेसे मीठ लावून ना भाजायचे. वल्ल वल्ल सुद्धा तुम्ही जर हरभरं भाजून त्याला मीठ लावून खाल्लात का खूप छान लागते. पण ना शक्यतो मला तरी ना न भिजवलेलं हरभरं कडम कडम खायलाच आवडते. गाजराचा हलवा करायला सकाळपासून ठेवले आपलं किचनवरती पण मला काय झालंच नाही. तुम्हाला दिसताना काम एवढंच दिसते. चला बाबा 2 भाज्या भात भाजी भाकरी देवपूजा इतकंच आहे. पण त्याच्या मागे इतकी धावपळ असते ना मी अक्षरशः दमून गेलेली होती. तरी आई माझ्या सोबतीला असतात तरी पण पेशन्स राहत नाहीत इतके. तर गाजर जे किचनवरती काढलेलं होतं ते परत मी गाजर फ्रीजमध्ये काढून ठेवलं, बघू दुपारी किंवा संध्याकाळी करता येईल असं वाटलं. तर आपल्या एक ताई आहेत तर त्यांना असं वाटलं की आता मी डिलिव्हर झाल्यानंतर व्हिडिओ माझे म्हणजे काढणं बंद होतील का वगैरे. पण मला पण एक प्रकारचं तसंच टेन्शन आलेलं आहे. पण माझ्यासोबत सईपरी जर असेल तर व्हिडिओ तर आपण काढूच. तर कारण की मला बाळासोबतचे म्हणजे माहेरचे सुद्धा आणि माझा डेली रुटीन मी थोडं थोडं का होईना शेअर करणार आहे. तर उद्या होळी आहे ना, तर उद्या देव स्वच्छ अंघोळ घासून पुसून काढायचं म्हटलं की होणार नाही. म्हटलं आजच काढावं कारण की पूर्ण सुट्टी पण आहे त्यामुळे. देवांना छान आंघोळ घालून घेतली. तर ह्यांना आज पहिल्यांदा झाडांना पाणी घालायला सांगितलंय. तर कसलंच बिलकुल ते घरातले कामं जसं की झाडांना पाणी वगैरे घालत नाहीत. तर त्यांना झाडाला पाणी घालायला सांगितलं होतं, सईला रांगोळी घालायला सांगितलं होतं. इथं छान माझी फ्रेश देवपूजा झालेली आहे. आणि होळी दिवशी नुसतं देवांना स्वच्छ छान आंघोळ करून जरी आंघोळ घातली तरी चालते. आणि सई किंवा परीला उंबरट्या पूजन कर म्हटलं की पोरी तेवढं करतात. आणि उद्याची होळी बघा दिवसभर काय पौर्णिमा नाही आहे. पौर्णिमा लागतानाच 5-5:30ला पौर्णिमा लागणार आहे. त्यामुळे पण इतकं टेन्शन दगदगीचं काही काम नाही. आणि लागलंच बघा शेळ्यांना जसं की बघा दिवसभर पूर्ण खाल्लेले थोडेसे कलिंगड, परत थोडेफार भाकरीचे बारीक तुकडे आणि मकाचे वगैरे जे काय पालं वगैरे आहेत ते घालायचं शेळीला चाललंय. एवढं मात्र आहे शेळी असलं की काहीसुद्धा आपल्या घरातलं अन्न किंवा कुठलं साल वगैरे वाया जात नाही. बाहेर गेली की शेळी लकी असते, आत आली की मनू असते. कारण की लकी जेव्हा दारात बसतो इतकी घाबरते. सगळ्या गावच्या मांजरांना कुत्र्यांना ना काहीच करत नाही लकी. सुरुवातीला भुकतो आणि परत त्यांच्याशी मिक्स होतो. पण घरातल्याच मनूला तो असं का करतो हे मला माहीत नाही. घरचा भेदी म्हणावं का काय म्हणावं ह्या लकीला कळत नाही. इतकी घाबरते ना मनू लकीला, खूप अति घाबरते. लकी बाहेर असला का घर अजिबात मनू सोडत नाही. इतकं दबकून दबकून राहते. इतकं त्याच्या पाठीमागं लागून म्हणजे हैराण करतो ना मनू, इतकी भेते. बोलायचं काम नाही. लागलंच म्हटलं की नाही सगळं फरशी पुसून घ्यावं. आधी म्हटलं सईपरला सांगावं, पण कसं आहे माहिती आहे का, सईपरी घेतात पुसायला, थोडंफार सांगावं लागतंय. पण अगदी डीप कोपरा मी जर एका आठवड्यात असं जर पुसून घेतलं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आता बघा तिसऱ्या दिवशी ग्रहण आहे. तर सई किंवा परी पुसल्या तरी पण चालतंय. तर दमून पण जाणार नाहीत काय नाही. फरशी वगैरे सगळे पुसून घेतल्यानंतर लागलंच ना गार्डन क्लीन केल्याशिवाय एक चैन पडत नाही. किती पण त्रास होऊ दे, का माहिती खूप घाण सवय लागले मला. तर ते गार्डन क्लीन केलं की मग एक मनाला एक चांगलं समाधान मिळते. आणि ह्यावेळेस सगळे आम्ही बाहेरच असतो, पोरी आई मी. त्यामुळं बाहेरच्या बाहेर करमते. आई मग एखाद्या वेळेस शेळ्यांकडे जातात. तर आईचं तिकडे शेळ्याकडे चालू असते. ती सईपरी त्या लकीच्या मागे लागलेलं असतात. तर काहीतरी काही बाहेरची कामं आणि
ह्या दिवसात थोडंफार ॲक्टिव्ह असलेलं चांगलं. दुखतं खुपतं म्हणून जर मी झोपले तर मला परत खूप अवघड होऊन जाईल. आणि शक्यतो ना आराम करायचा जास्तीत जास्त मी प्रयत्न करते. कामं पण असतात आणि लगेच आराम पण थोडंफार करते. आणि कामं करतच ना डोक्यात विचार चालू असतात की संध्याकाळी काय स्वयंपाक बनवायचा किंवा कुठला काय पदार्थ बनवायचा, असंही परी पण माझ्या पाठीमागे लागलेलं असतात. काय करू काय नाही असं होते. तुम्हाला सांगते, जेव्हा मी झाडत होते तेव्हा 5:30 वाजलेले. इतकं ऊन होतं ना, सूर्य आणखीन सुद्धा डोक्यावर चमकत आहे. भरपूर अशी गरमी जाणवायला लागलेली आहे. मला तर आता टेन्शनच आले. माझी डिलिव्हरी इतक्या भर उन्हाळ्यात आहे ना, 26 एप्रिल म्हटलं तरी किती वरचे 4 दिवस सोडले तर मे महिनाच लागतो. इतकं जबरदस्त उन्हामध्ये मी कशी दम काढेल हे माझं मलाच कळेना झालंय. आत्ताच मला इतकं घुसमटल्यासारखं. बऱ्याच ताईंचा एक सल्ला होता की अश्विनी तू गाऊनच वापर. आत्ता मला वाटते की हे योग्य माझं वाटते. नॉर्मल शॉप करा. चला बघू. ओके चला. तर सगळं ठीकठाक केलं आणि दूध तापायला ठेवले किचनवरती आणि गाजर किसून घेतले. तर निम्म गाजर परी किसले, निम्म गाजर मी किसले. परी आजी बाटली विसरून गेली काय ग? इथं ठेवत्या बघ किचन मध्येच. हा मला फोन करते म्हणलेत का? चला पोरींचं चाललंय तिथं हॉलमध्ये दोघींचा अभ्यास. दिवसभर नुसतं खेळ मजा मस्ती, काय सांगू नका आता. आणि उद्या होळीची सुट्टी आहे काय? उद्या अजून तर मेसेज आला नाही. उद्या होळीची सुट्टी असेल पण काय सांगता येत नाही. दूध गरम करायला का ठेवला तर खूप उशीर झालं फ्रीजमधनं काढून. आता थोडं नॉर्मल स्टेजवरती आलंय. जर आहे असंच जर दूध जर हलव्याला जर वापरलं गाजराच्या तर दूध फुटतं. मग ते गाजऱ्यामध्ये ना असं कण दिसतंय, मग ते व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे ना दूध थोडंसं मग गरम करूनच घेते. आणि अण्णाने जे शेवग्याच्या शेंगा वगैरे काय काय पाठवलं होतं त्याची वाट बघते. अजून काय माझा पुतना आलाच नाही. मला वाटतं थकला मकला असेल, घरी येऊन जरा झोपला असेल, मग निवांत येईल असं मला वाटतंय. पण येईल तो. तर चला सकाळपासून परी लागली होती गाजराचा हलवा कर गाजराचा हलवा कर. तर सकाळी इतकी कामं झाली ना तुम्हाला मी सांगू शकत नाही. असं वाटत होतं की मी काय स्टडीसाठी आहे का. जेव्हा मला थोडासा त्रास पोट वगैरे दुखायला तेव्हा मला कळलं. मग तिथून जरा स्पीड कमीच केली. कारण की बघा एक झाले की ताक करायचं म्हटलं की त्या दिवशी लोड असतो तुम्हाला खरं सांगते. आणि दुसऱ्या काय तर गोष्टी अजून वेगळ्या काय करायचं म्हटलं की खूप धावपळ होते. तोपर्यंत आई बाहेर चूल पेटवतात, परत सगळं तिकडं बाहेर न्यायचं, बाहेरचं आत न्यायचं, त्यातच पूर्ण मी दमून जाते. आणि आज गरमी पण इतकी आहे ना खूप. आणि आज ना जी आपण टोकननी सुरुवात म्हणजे फर्स्ट टाइम केलेली जी मका आहे का नाही टोचलेली, त्या मका म्हणजे ते कणसं आता वाळलेत. तर आज सकाळी का बायका आल्याच नव्हत्या. दुपारनंतर आपल्या नेहमीच्या आल्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या. तर मका करायचं तर चालू असणार आहे बहुतेक. म्हटलं ते सगळं आता खूप म्हणजे किती दिवस तर रानामध्ये ताळ ठेवायचं. एकदा मका केली की टेन्शन जाते. एक 5-6 दिवस वारं कावदनाचं पण थोडंसं म्हणजे धोकाच होता. त्यामुळं राहिलं होतं. म्हटलं आता किती होईल तेवढं होईल बघू. अर्धा एकरमध्ये अंदाज लावायचा. अर्धा एकरपेक्षा कमीच आहे. तर अंदाज लावायचा आहे. जे ट्रॅक्टरनं आम्ही पेरलं होतं आणि टोकनं पेरलं होतं याच्यामध्ये थोडंसं किती फरक येतो आपलं मकाचं हे बघायचं आहे. आई गेलेत गावात. तर थोडं आई आमच्या ऐकतच नाही. खरं सांगते मला काहीच ऐकत नाही. निम्मा अर्ध मला वाटतं किती एक आळशिरी म्हणजे 2 शेर तरी बघा आईने आपलं दळले हे काय म्हणतात भरडले. डाळ ऐकत नाही. बाहेर दळायचं भरडायचं होतं पण त्यांना दुपारचं कसं होतं एक झोप झाली की त्यांना अजिबात ते काय करू काय नाही असं होतंय आईना. तर म्हटलं आता परी लागलेच मागं चुलीवर का नको करायला गाजराचा हलवा. कारण की बस उठ नको वाटते. थोडं तर आहे करायचं तर गॅसवरतीच करावं म्हटलं. लागलेच तर भाकरी आणि भाजी हे दोन्ही इथंच बनवणार आहे. तर चला बनवून घ्यायचं. आणि डाळ गावात एक माझ्या चुलत सासूबाई आहेत. तर त्यांच्या गिरणीवरती चांगलं पडते असं समजले. तर त्यांच्याकडं आत्ता खाल्ली की ही आत आली की म्हणून बाहेर गेले की लकी तुम्हाला सांगते आई गावात चालल्या होत्या. लकी आईच्या मागे असं लागलं होता ना म्हणजे असं नॉर्मल जातोय जसं की आम्हाला पुढे जाताना कळतच नाही. पण काय करतो रस्त्यावरची गाड्या वगैरे आल्या की भागं लागतो. चावत बिवत काही नाही. पण ते आई त्याला वाटते की आई कुठे तिथं चाललेत की असं वाटतंय. परत आई घरी आल्या. घरी आल्यानंतर दोघी मिळून त्यांना पकडून बांधलो.
आणि त्याला आत्ता सोडले मी आई गावात पोचल्यानंतर. तर आमच्या इथं ना सारखं चालू असतं, कोणाचं काहीतरी चालू असतं. आई गेलेत भेटायला, एका ठिकाणी वारले. तर चला आज म्हटलं तूप पण अगदी फ्रेश असं बनवलंय. ओ फ्रेश तुपाचंच ना गाजरचा हलवा बनवा. त्या घरणाचं इतकं टेन्शन आलं ना मला, सारखं असं वाटायला लागलं जसं परीक्षेचं आपण वाट बघतो की ह्या तारखेला परीक्षा, ह्या तारखेला कसं होईल तसं माझं झालंय. कारण की वेद पण खूप लवकर लागणार आहे. ते काय सुत काळ वेद काय जे आहे ते खूप काय सांगू नका. तर चला तुपामध्ये ना छान गाजर आधी परतून घेते आणि बारीक केलेली विल्याची नेहमी असते माझ्याकडं, संपली होती. म्हणलं आता पोरीची सकाळची शाळा पण चालू होते, शिरा वगैरे करायचं झालं तर पटकन मला बनवता येतं. थोडीशी तयारी जसं काल आईने रवा भाजला होता, आता विलायची पण बारीक करून घेतली तर पटकन आपला स्वयंपाक पूर्ण बनवायला येतं. तर गाजरांना छान आधी मस्त तुपातून छान परतून घेणार आहे. काय म्हणू देते, 2 मिनिटं थांब. आणि ह्याच्यात थोडंसं दूध, 2 मिनिटं थांब देते. ते दूध पिते, समजते सगळं. नाही मला म्हणले पण इथे गॅदरिंगचं परत म्हणलं येतो म्हणलेलं, इकडे आलो. डोळ्याचं ऑपरेशन झाले रे, मला बघायचं होय ना. आता काका आज मका केले, मका वाढवल्यावर मका घालवल्यानंतर मग जाऊन बघूया म्हणणार काका. मला तर होत नाही जायचं. कधी जाणार आहे? 2-4 दिवस तर राहिले की मका वाढायला. नाही 7 तारखेच्या नंतर मला दवाखान्यात जायचं. माझी जरा साडी बिडी ऑपरेशन झालंय, साहित्य आणून सांगितलं तुला. मला म्हणलं मग घरी जायचं का नाही? अहो त्या दिवशी गडबडीत होतो, काल पण सुट्टी आहे तुला? सुट्टी नाही. गरम तर इतकं होतंय ना खूप. आणि नाव घ्यायचं माझा पुतण्या हाजीर. तर आत्ताच मगाशीच पोहोचलाय, 4 वाजता आल्या थोडा आराम केलाय. तर अण्णाने दुकानात पाठवले छान असं गुड्डे बिस्किटचे पुढे पाठवलेत. अण्णा जास्त वजन काय देऊ नका म्हटलं, कारण की त्याचं पण भरपूर असं वजन असतं. तर अण्णाने ना 60-70 शेंगा दिलेत शेवग्याचे. तर विराजला पण त्याच्या मम्मीला म्हटलं, म्हणजे विराजला सांगितलं मी तू पण घे शेंगा. आणि मी अण्णाने विचारलं तरी झाडाला लागलेच तर किती शेंगा, कारण की परवा पण भरपूर शेंगा दिल्या होत्या आणि आता पण भरपूर. आणि शेजार पाजार पण भरपूर भागवतात तिथे आणि त्याला देतात, तुम्हाला सांगते. तर अण्णा बोललं एकूण ना छोटंसं झाड तुम्हाला दाखवते, तिकडे गेलं कधी. तर 600 शेंगा लागलेत, एकूण 600 खाऊन पिऊन. तर परत एवढ्या शेवग्याच्या शेंगा. आणि ज्या परवाच्या शेंगा होत्या मी सगळ्यांना आपल्या इथं वाटून टाकल्या, म्हणजे सगळ्या चुलत सासूबाई वगैरे जावांना. हे अगदी फ्रेश. तर आता इथंच व्हिडिओचा एंड करणार आहे. असं पण माझा स्वयंपाक पूर्ण झाला, कधी एकदा फॅन खाली बसू असं झालं. आणि आज मॅच पण लागली आहे, इंडियाची मॅच आहे. म्हटलं चला बघू. तर शेंगा पण काढायला बोलले. चॅनेलवरती कोण नवीन एका व्हिडिओ तर बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. बाय.